नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकरी बांधवांना एकच प्रश्न पडलेला आहे, तो म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी केव्हा होणार. याचबद्दल आत्ताच राज्याचे नवीन कृषी मंत्री जे आहेत तर त्यांना न्यूज चॅनलवाल्यांनी प्रश्न विचारलेला आहे की शेतकरी बांधवांची कर्जमाफी करण्याचा तुमचा विचार आहे का, किंवा शेतकरी बांधवांची कर्जमाफी तुम्ही नक्की केव्हा करणार आहात. त्यावर कृषी मंत्री जे आहे माणिकराव कोकाटे यांनी एक उत्तर दिलेलं आहे. ते म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी म्हणजे सध्या राज्याची जी अर्थव्यवस्था आहे तर ती सध्या थोडीशी खराब चाललेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी 4-6 महिने आपल्याला वेळ द्यावा लागणार आहे, असं राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितलेलं आहे. आणि दुसरीकडे जर आपण लाडक्या बहीण योजनेचा विचार केला तर आत्ताच राज्याचे जे मंत्री आहेत विखे साहेब तर यांनी सांगितलेलं आहे, म्हणजे आत्ताच आपण लाडक्या बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता घेतलेला आहे. सर्व महिलांच्या खात्यामध्ये प्रत्येकी 1500 रुपये जमा देखील झालेले आहेत. आणि हा हप्ता 2100 रुपये होण्यासाठी म्हणजे सरकारने जे महिलांना वचन दिलं होतं की आमची सत्ता आल्यानंतर आम्ही महिलांना 2100 रुपयांचा हप्ता देणार आहोत. तर हे वचन पूर्ण करण्यासाठी पुढील महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये जे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे तर त्यामध्ये विशेष निधींची तरतूद केली जाणार असल्याची माहिती ही विखे साहेबांनी दिलेली आहे. आणि निधींची तरतूद केल्यानंतर महिलांना 2100 रुपयांचा हप्ता हा मिळणार असल्याची माहिती सुद्धा राज्याचे मंत्री विखे साहेब यांनी दिलेली आहे. तर सर्व शेतकरी बांधवांचा एकच प्रश्न आहे की तुमच्याकडे महिलांना पैसे देण्यासाठी किंवा महिलांना लाडक्या बहीण योजना ही सुरू ठेवण्यासाठी पैसे आहेत, किंवा लाडकी बहीण योजना चालू ठेवण्यासाठी तुम्ही अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये याच्या निधीची तरतूद करू शकतात. आणि तुम्हाला यासाठी 40,000 कोटींची आवश्यकता आहे. म्हणजे तुम्हाला जर लाडकी बहीण योजना द्यायची असेल तर वर्षाला किमान 40,000 कोटींची गरज असते. तर मग तुम्ही यासाठी तरतूद करू शकता. तर मग शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीसाठी तरतूद करू शकत नाही का, असाच प्रश्न हा सर्व शेतकरी बांधवांना पडलेला आहे. म्हणजे तुमच्यासाठी फक्त लाडकी बहीण महत्त्वाची आहे, शेतकरी बांधव महत्त्वाचे नाही आहेत असं म्हटलं तरी चालेल. आणि तरी न्यूजवरतीच तर आपण हे ऐकलेलं आहे की लाडकी बहीण ही महत्त्वाची आहे असंही म्हटलं जातं सत्ताधाऱ्यांकडून. पण जर लाडकी बहीण तुम्हाला आनंदी ठेवायची असेल तर तुम्हाला शेतकऱ्यांना सुद्धा आनंदी ठेवावं लागेल. तुम्हाला एकतर्फी वागून चालणार नाही, कारण तुम्ही फक्त महिलांच्या जोरावरती निवडून आलेले नाही आहात, तर तुम्ही शेतकरी बांधवांच्या सुद्धा जोरावरती निवडून आलेले आहात. कारण लाडकी बहीण आणि शेतकरी बांधव या दोन्हींचं साम्य घडलेलं आहे. आणि या दोन्हींच्या बहुमताने तुम्ही निवडून आलेले आहात. कारण तुम्ही शेतकरी बांधवांना सुद्धा वचन दिलं होतं की आम्ही शेतकरी बांधवांची कर्जमाफी करणार आहोत, आम्ही शेतकऱ्यांचा 7/12 हा कोरा करणार आहोत. आणि याच आशेने शेतकरी बांधवांनी सुद्धा तुम्हाला भरभरून मतदान केलेलं आहे. आणि लाडक्या बहिणींनी सुद्धा तुम्हाला भरभरून मतदान केलेलं आहे. म्हणजेच तुम्ही फक्त एका बळावरती निवडून आलेले नाही आहात, तर तुम्हाला दोन्हीही म्हणजे लाडक्या बहीण योजनेचा सुद्धा फायदा झालेला आहे आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा सुद्धा फायदा झालेला आहे. त्यामुळे तुम्ही शेतकऱ्यांना विसरून चालणार नाहीये. तुम्ही फक्त लाडक्या बहिणींना आठवणी ठेवायचं आणि शेतकऱ्यांना विसरायचं असं तुम्हाला करता येणार नाहीये. कारण तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट सांगितलं होतं आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत, आम्ही शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, लाडक्या बहीण योजनेच्या निधींची तरतूद करण्यापेक्षा शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीची तरतूद ही अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये करणं हे कितपत महत्त्वाचं आहे. म्हणजे शेतकरी बांधवांची कर्जमाफी महत्त्वाची आहे की लाडक्या बहीण योजना ही अशीच चालू राहणं महत्त्वाचं आहे, हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितींसोबत. आणि हो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीनच असाल, पहिल्यांदाच आले असाल तर अशाच माहितींसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.